आपण लॉग बघितला, आता काय बघितलं स्क्वेअर रूट. आता आपण बघणार आहोत एलसीएम. काय बघायचं आपल्याला? एलसीएम. माहिती नाही एलसीएम? मराठी मीडियम वाल्यांचं काय लसावी. ठीक आहे, एलसीएम काढायचा. एलसीएम तुम्ही कशा पद्धतीने शिकले मला काही मॅटर नाही करत, मला जसं सांगायचं मी त्या पद्धतीने सांगणार. जसं की तुम्हाला जर दिला असेल 40 आणि 60, याचं मला काय करून द्यायचं आहे? लिस्ट. ठीक आहे, चला काय करायचं याच्यामध्ये माझं टेक्निक काय आहे, तुम्ही काय करता 40 ला तुम्ही काय करता 2 into 2 असं करायचे, नंतर कॉमन फॅक्टर शोधायचे, बरोबर की नाही? आता आपण तसं काही उद्योग करत नाही. आपण काय उद्योग करतो बघा, मी काय केलं याच्यात, मी काय केलं 10 कॉमन काढून घेतलं. सॉरी 10 कॉमन काढलं. काय कॉमन काढलं मी? 10 कॉमन काढलं. जसं 10 कॉमन काढलं तरी इथं काय उरेल? 4 उरेल आणि इथं काय उरेल? 6 उरेल. काय डाऊट आहे? समजले इथपर्यंत? मग 10 काढलं इंटू केलं, याच्यातून अजून काय कॉमन काढता येईल मला? 2 कॉमन काढता येईल. मग इथून काय कॉमन काढलं? 2 काढलं. जसं 2 काढलं तरी काय उरलं? 2 आणि इथं काय उरलं? 3. काय डाऊट आहे? मग तुम्ही काय म्हणशाल 10 into 2 into 2 into किती? 3. लॉजिक कळालं का? तुम्ही जे लॉंग प्रोसेस करतो आता आपण काय लावलं याला शॉर्टकट. काय केलं कळालं? मग किती होणार? 10 दुने 20, 20 दुने 40 आणि 4 त्रिक 12. म्हणजे किती झाले? 120 का 1200? 2 दुने 4, 2 दुने 4 आणि 4 त्रिक 12, बरोबर 120. समजलं का? सिंपल आहे. जर मी असं म्हटलं असतं 6 and 4 चा कॉमन काढून द्यायचं मला. 6 काय केलं असतं तुम्ही काय म्हटलं असतं? 2 कॉमन काढला असता. मग काय म्हटलं असतं तुम्ही? 3, 2 म्हटलं असतं ना. मग पुढे जाऊन काय केलं असतं? 2 into 3 into 2 म्हणजे किती झाले? 2 त्रिक 6, 6 दुने 12. काय डाऊट आहे? सिंपल आहे. मग जर मी म्हटलं असतं किती 14 आणि 28, तर तुम्ही काय म्हटलं असते? मी काय डायरेक्टली कॉमन काय काढलं असतं? 14 कॉमन काढून घेतलं असतं डायरेक्ट. काय कॉमन काढलं? 14 कॉमन काढला असता. म्हणजे काय उरलं असतं? 1 इंटू काय उरला असतं तुमचा? कॉमा काय उरला असतं तुमचा? 2. म्हणजे काय केलं असतं? 14 into 1 into किती? 2 म्हणजे किती? 28. काय लॉजिक? काय डाऊट आहे? सिंपल आहे एलसीएम काढणे. जर मी असं म्हटलं असतं 56 आहे आणि 6 आहे, 7 8 56 8 आहे, तर तुम्ही काय म्हटलं असते? काय कॉमन काढला असता? 7 कॉमन काढला असता. नाही 8 कॉमन काढला असता. 8 कॉमन काढला असता. 8 कॉमन काढला असता तर काय झालं? 8 7 56 आणि 8 मधला 1 उरला म्हणजे किती? 8 into 7 into 1 म्हणजे किती? 56. काय डाऊट आहे? जर मी असं लास्ट एक्झाम्पल मी म्हटलं असं 144 आहे आणि माझं किती किती आता किती 144 आणि मी घेतलं जपत 24. 144 आणि 24 काय करायचं तुम्हाला? 12 कॉमन काढता येईल. 12 कॉमन काढलं तर काय उरेल? 144 म्हणजे इथं काय उरलं? 12. इथं काय उरलं तुमचं? 2. काय डाऊट आहे? मग आता काय करणार? 2 कॉमन काढून घेणार. 2 जसंही कॉमन काढले तर काय उरलं? 6 आणि इथं काय उरलं तुमचं 1. म्हणजे किती झालं? 12 गुणिले 2 गुणिले किती? 6 गुणिले 1 म्हणजे किती झालं? 12 72. मी डायरेक्ट असं होतो 12 72 गुणिले 2 2 दुने 4 आणि 7 दुने 14. कळालं का? 144. सिंपल आहे एलसीएम काढायचं पण. ठीक, बस थांबू आपण मग याच्यात.